श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुझ्या मनात जर खूप भारी, खोल आणि सतत फिरणारी विचारांची वादळं चालू असतील तर एक गोष्ट आधी समजून घे. हेच संकेत आहेत की स्वामी समर्थ तुझ्याशी संवाद साधत आहेत. कारण स्वामी थेट बोलत नाहीत, ते मनातून, संकेतामधून आणि अनुभवातून उत्तर देत असतात. तुझ्या मनात जे चाललंय ते तुला वाटतंय तितकं साधं नाही. ते एक प्रश्न नाही, तो स्वामींचा संदेश आहे. पण जर तू हे समजून घेतलं नाहीस तर उत्तर समोर असूनही दिसणार नाही. मन शांत करून उत्तर देतात. स्वामी उत्तर कशा प्रकारे देत असतात तर मन शांत करून उत्तर देत असतात. तू जेव्हा खूप विचार करतोस, जेव्हा उत्तर मिळत नाही, पण ज्या क्षणी तू शांत बसतोस, प्रार्थना करतोस, अचानक तुझ्या मनात एक स्पष्ट विचार येतो. तो तुझा नसतो, तो स्वामींचा असतो. कारण स्वामी म्हणतात, मन शांत केलंस तर मी बोलतो. तर दुसरा संकेत काय देतात? स्वामींची एक खास पद्धत आहे. ते थेट उत्तर देत नाहीत, पण संकेत देत असतात. उदाहरणार्थ, अचानक एखादं वाक्य कानावर पडत असतं, एखादा व्हिडिओ, एखादी पोस्ट दिसत असते, एखाद्या व्यक्तीनं काही बोलणं जे तुझ्या प्रश्नांचं उत्तर असतं. हे योगायोग नसतात, हे स्वामींचे संकेत असतात. तर स्वामी स्वप्नामधून मार्ग दाखवत असतात. कधी-कधी तू झोपेत असताना स्वामी तुला उत्तर देतात. एखादं स्वप्न दिसतं, काही चिन्ह दिसत असतात, एखादं मार्गदर्शन मिळत असतं. हे साधं स्वप्न नसतं, तो आत्म्याशी संवाद असतो. अडचणीच्या माध्यमातून स्वामी कशा प्रकारे शिकवतात? कधी तुला वाटेल, स्वामी मी विचारलं काहीतरी आणि उलट अडचणी वाढल्या, पण इथेच रहस्य तर आहे. स्वामी उत्तर देतात, पण अनुभवातून. ते तुला परिस्थिती देतात, ज्यातून तू स्वतः उत्तर शोधतोस. योग्य व्यक्ती भेटवतात, तर त्या कशा प्रकारे भेटवतात? तर बाळा, तुझ्या आयुष्यात अचानक एखादी व्यक्ती येत असते आणि ती एखादी अगदी नेमकी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देत असते. तो माणूस नसतो, तो स्वामींचा दूत असतो. मग तू काय करायचं ठरवलेस? दररोज 5 मिनिटं शांत बस, डोळे बंद कर, फक्त स्वामींचं नाव घे. ओम श्री स्वामी समर्थ. हे केल्यावर मन स्थिर होतं आणि उत्तर जवळजवळ यायला सुरुवात होते. प्रश्न स्वामींना स्पष्ट सांगायचं, मनातच बोलायचं, स्वामी माझ्या मनात हा प्रश्न आहे, मला योग्य मार्ग दाखवा स्वामी. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण स्पष्ट प्रश्न तर उत्तरसुद्धा स्पष्टच येत असतं. त्यानंतर संयम ठेवायचं. स्वामी लगेच उत्तर देत नाहीत, कारण योग्य वेळ येणं महत्त्वाचं असतं. कधी 1 दिवस, कधी 7 दिवस, कधी 21 दिवसही लागू शकतात. संकेत कशा प्रकारे ओळखायचे? तुमचं लक्ष ठेवायचं. काय घडतंय? कोण भेटतंय? काय काय आपणाला ऐकू येते? प्रत्येक गोष्ट उत्तर असू शकते. स्वामी बाहेर नाहीत, ते तुझ्या आत आहेत. त्यामुळे जेव्हा तू उत्तर शोधतोस, तेव्हा तू स्वतःमध्ये स्वामींना शोधतोस. तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक विचारामागे स्वामी उभे आहेत. तुला वाटतंय तू विचार करतोयस, पण खरं तर स्वामी तुला दिशा दाखवत आहेत. फक्त एकदा विश्वास ठेव आणि मन शांत कर. उत्तर तुला ऐकू येईल. कारण स्वामी कधीच शांत बसत नाहीत, ते नेहमी बोलत असतात. मनात सतत विचार येत असतील, प्रश्नांची उत्तरं मिळत नसतील, तर स्वामी समर्थ महाराज कशा प्रकारे संकेत देतात, उत्तर देतात आणि भक्तांना मार्गदर्शन करतात, हे या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे
सांगितलेली आहे. स्वामींच्या संकेताची ओळख, स्वप्नातून मिळणारे संदेश आणि मन शांत करून कसं उत्तर मिळवायचं हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. स्वामी उत्तर देण्याची अजून एक पद्धत आहे. अचानक मन बदलणं हेच उत्तर असतं. कधी तुला जाणवलं आहे का की एखाद्या गोष्टीबद्दल तू खूप विचार करत होतास, पण अचानक मन बदललं? हे साधं नाही, हे स्वामी समर्थ तुझ्या मनात योग्य दिशा देत आहेत. कारण स्वामी मनावर काम करतात. ते बाहेरची परिस्थिती बदलण्याआधी तुझं विचार करणं बदलतात. जे होत नाही तेही उत्तर असतं. आपण अनेकदा म्हणतो, हे का होत नाही? पण कधी विचार केलास का? कदाचित ते होऊ नये म्हणूनच स्वामी अडवत आहेत. एखादं काम वारंवार अडत असतं. एखादी गोष्ट हातातून निसटत असते. प्लॅन फेल होत असतो. हे अपयश नाही, हे स्वामींचं संरक्षण आहे. मनात वारंवार येणारा एकच विचार. जर एखादा विचार सतत परत परत येतोय, तो दुर्लक्ष करण्यासाठी नसतो, तो समजून घेण्यासाठी असतो. स्वामी तुझं लक्ष तिकडेच वळवत आहेत. अचानक मिळणारी शांती हे तर अंतिम उत्तर असतं. कधीकधी तुला कोणताही लॉजिक न वापरता अचानक आतून शांत वाटायला लागतं. कधीही बदललं नसतं, कधीही बदललेलं नसतं, पण तू शांत झालेला असतोस. हेच स्वामींचं सर्वात मोठं उत्तर असतं. कारण जिथे शांती आहे तिथेच योग्य मार्ग आहेत. एक छोटी पण खूप शक्तिशाली साधना आहे. ही करून बघ, खूप फरक जाणवेल. मन संवादाची साधना आहे. रात्री झोपण्याआधी शांत बस, डोळे बंद कर. स्वामींचं नाव 21 वेळा घ्यायचं आहे. मग मनात स्पष्ट प्रश्न विचारायचा आहे आणि झोपून जायचं आहे. दुसऱ्या दिवशी उत्तर विचारातून येईल, किंवा एखाद्या घटनेतून येईल, किंवा एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातून येईल. खूप लोकांना माहीत नसलेलं एक गुपित आहे. स्वामी मोठ्याने उत्तर देत नाहीत, कारण ते पाहतात. तू ऐकण्यासाठी तयार आहेस का? जर मनात गोंधळ असेल तर उत्तर येतं पण समजत नाही. जर मन शांत असेल तर एक छोटा संकेतही पुरत असतो. स्वतःला 3 प्रश्न विचारायचे. जेव्हा तू खूप कन्फ्यूज असशील तेव्हा स्वतःला विचार, हे ऐकल्यावर मला शांती मिळते का? हे योग्य वाटतंय का आतून? भीती आहे की विश्वास आहे? जिथे विश्वास आहे आणि शांती आहे तिथेच स्वामी आहेत. तुझ्या मनात जो गोंधळ आहे ना, तोच तुझ्या आयुष्याचं वळण आहे. स्वामी तुला सोडून गेले नाहीत, ते तुला तयार करत आहेत. तू फक्त थांब, घाई करू नकोस. कारण स्वामी उशीर करतात पण कधीच चुकत नाहीत. आणि गोष्ट एक लक्षात ठेव, तुला उत्तर शोधायची गरज नाही. उत्तर आधीच तुझ्याकडे येत आहे. विश्वास ठेव आणि मन शांत ठेव. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिही. कारण स्वामी समर्थ तुझं ऐकत आहेत आणि योग्य वेळी योग्य उत्तर नक्की देणार आहेत. थोडा धीर ठेव, सगळं स्पष्ट होईल. स्वामी समर्थ कधीच भक्ताला अडचणीत सोडत नाहीत. ते फक्त योग्य क्षणाची वाट पाहत असतात. विश्वास ठेव, उत्तर येतच आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.